जसं चांगल्या सवयी आपलं जीवन चांगलं बनवू शकतात, तसंच वाईट सवयी आपलं जीवन खराब करू शकतात. पण चांगली गोष्ट ही आहे की आपण कधीही चांगल्या सवयींचा स्वीकार करू शकतो. आजची बुक समरी तुम्हाला शिकवेल की एक हायली इफेक्टिव्ह व्यक्ती बनण्यासाठी व्यक्तिमत्व कसं असावं. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण स्टीफन कोव्हे यांच्या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. एक हायली इफेक्टिव्ह व्यक्ती कोण असते? एक हायली इफेक्टिव्ह व्यक्ती ती असते जिचं कॅरेक्टर चांगलं असेल, जिच्याजवळ स्ट्रॉंग व्हॅल्यूज असतील. तुमच्या कोणत्या तरी नातेवाईक किंवा कलिगबरोबर खटकलं आहे का? इतरांनी स्वतःमध्ये बदल करावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःला बदललं पाहिजे. एक हायली इफेक्टिव्ह व्यक्तीचे इतर लोकांशी चांगले संबंध असतात. ती आपल्या कुटुंबासोबत, नातेवाईक, मित्र, शेजारी आणि कलिगसोबत मिळून मिसळून राहते आणि एक चांगलं रिलेशन वर्षानुवर्षे चालतं. एक हायली इफेक्टिव्ह व्यक्ती कसं व्हायचं हे आपण ही समरी ऐकून शिकू शकता. आपण बॉस असल्यास या समरीमध्ये आपल्याला अशा टिप्स मिळतील ज्यामधून आपण आणखी चांगले लीडर बनू शकता. जर आपण पालक असाल तर आपण आपल्या मुलांशी एक चांगलं नातं कसं बनवावं हे शिकू शकता. जर तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल तर नक्कीच तुम्ही देखील एक इफेक्टिव्ह व्यक्ती बनू शकता. पण तुमचा इफेक्टिव्हनेस फार थोड्या काळासाठी राहील. लोकांना लवकरच कळेल की आपल्या सर्व कामांमागे एक हेतू आहे, काहीतरी मोटिव्ह आहे. पण जर तुमचं कॅरेक्टर चांगलं असेल तर ते आयुष्यभर तुमच्या सोबत असेल. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव टाकत राहाल आणि याची तुम्हाला देखील माहिती नसेल. पण लक्षात ठेवा की यासाठी आपल्याला पहिलं स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. तर एक हायली इफेक्टिव्ह व्यक्ती बनण्यासाठी हॅबिट नंबर 1 आहे प्रोॲक्टिव्ह व्हा. प्रोॲक्टिव्ह होणं म्हणजे काय? सायकोलॉजिस्ट व्हिक्टर फ्रँकल म्हणतात, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आपण बदलू शकत नाही, पण आपण यास कसा प्रतिसाद देतो ते आपल्या हातात आहे. प्रोॲक्टिव्ह असण्याचा अर्थ असा आहे की इतर लोक जे काही मत व्यक्त करतात किंवा जे काही त्यांचं बिहेवियर आहे त्याचा आपल्यावर काही परिणाम होण्याची गरज नाही. जेव्हा लोक आपल्याबद्दल काही वाईट बोलतात तेव्हा कमी आपल्यामध्ये नसते, त्या लोकांमध्ये असते. जे आपल्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलतात त्यामुळे त्यांचे नकारात्मक मत कळते व ते जगाकडे कोणत्या नजरेने पाहतात ते समजते. प्रोॲक्टिव्ह असण्याचा अर्थ असा आहे की कोणत्याही वाईट परिस्थितीचा तुमच्यावर अफेक्ट न होणे. मग हवामान खराब असेल किंवा ट्रॅफिक, प्रोॲक्टिव्ह व्यक्तीला त्याचा काही परिणाम पडणार नाही. तिच्या आयुष्यात कितीही वाईट वेळ येऊ दे किंवा कितीही गरिबी येऊ दे, ती सतत खुश असते. एक प्रोॲक्टिव्ह व्यक्ती सर्वात वाईट परिस्थितीतही कोणतीही कंप्लेंट न करता आपले काम करत राहील. प्रोॲक्टिव्हच्या उलट रिॲक्टिव्ह असते आणि जे रिॲक्टिव्ह म्हणजे लगेच ताबडतोब प्रतिक्रिया देणारे लोक असतात ते त्यांच्या सभोवतालच्या वातावरणामुळे लगेचच अफेक्ट होतात. त्यांच्यासोबत जर काहीतरी वाईट घडलं तर ते स्वतः नकारात्मक बनतात. एकदा जेव्हा लेखक स्टीफन कोव्हे सॅक्रॅमेंटोमध्ये व्याख्यान देत होते तेव्हा अचानक गर्दीतून एक बाई उभी राहिली. ती उत्साहाने काहीतरी म्हणत होती. तेव्हा तिची नजर तिच्याकडे टक लावून पाहणाऱ्या लोकांकडे गेली. त्या लोकांना भडकताना पाहून ती बाई परत खाली बसली. नंतर आपले व्याख्यान संपल्यानंतर स्टीफन कोव्हे त्या बाईकडे गेले. त्यांना कळलं की ती स्त्री एक नर्स होती आणि अतिशय आजारी रुग्णाची पूर्ण वेळ काळजी घेत होती. तिचा पेशंट नेहमी तिच्यावर ओरडायचा. त्याच्या दृष्टीने ती प्रत्येक गोष्ट चुकीची करत असे. त्याने कधीच त्या नर्सला थँक्यूसुद्धा म्हटलं नव्हतं. या सर्व गोष्टींमुळे ती बाई खूप दुःखी असायची. ती तिच्या नोकरीबद्दल अजिबात आनंदी नव्हती. त्या दिवशी स्टीफन कोव्हे यांच्या व्याख्यानाचा विषयही प्रोॲक्टिव्हिटी होता. आपण प्रोॲक्टिव्ह असाल तर कोणतीही गोष्ट आपणास हर्ट करू शकत नाही असं कोव्हे समजावत होते. हे लेक्चर ऐकून ती बाई उत्साहित झाली, कारण तिला समजलं की प्रतिसाद देणे किंवा न देणे हे तिच्या हातात आहे. तिने कोव्हेला सांगितलं, मी स्वतः दुःखी होणं निवडलं होतं, पण आता मला समजलं की दुःखी किंवा आनंदी असणे माझ्या हातात आहे. दुसऱ्या व्यक्तीचे वागणे मला नियंत्रित करू शकत नाही. एका रिॲक्टिव्ह माणसाची मनस्थिती एका टीव्ही सारखी असते ज्याचा रिमोट कंट्रोल जगाच्या हातात असतो.
जेव्हा जेव्हा कोणाला पाहिजे असेल तेव्हा तो त्या रिॲक्टिव्ह व्यक्तीचा मूड बदलू शकतो. प्रोॲक्टिव्ह व्यक्तीला कोण त्याच्याबद्दल काय बोलत आहेत किंवा काय विचार करत आहेत याचा काहीच फरक पडत नाही. दुसरी हॅबिट आहे बिगिन विथ द एंड इन माइंड. आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? आपल्या मनात सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे आपल्या सर्व क्रिया आपल्या मूल्यांशी, आपल्या उद्देशाशी जुळल्या पाहिजेत. तुम्हाला तुमचे ध्येय माहीत असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप तुमच्या ध्येयाच्या दिशेने टाकता येईल. आपल्याला बऱ्याच वेळा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चिंता करावी लागते आणि आयुष्यात इतके चॅलेंजेस आहेत की आपण बऱ्याच वेळा हे विसरून जातो की आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. जसं की आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यावी लागते, त्यांना सर्व काही प्रोव्हाइड करावं लागतं, पण यासाठी आपण इतके ज्यादा कष्ट घेतो की आपण त्यांच्याबरोबर थोडा वेळ पण घालवू शकत नाही. आपण हे विसरून जातो की भौतिक गोष्टींपेक्षा त्यांना आपल्या प्रेम आणि सपोर्टची आवश्यकता असते. जर तुमचं खरोखर तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर तुम्ही त्यांना दररोज दाखवा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता. आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांच्यासाठीचे प्रेम त्यांना दिसलं पाहिजे आणि आपलं हेच बिहेवियर आपल्या पालकांशी व आपल्या जवळच्या लोकांशी असलं पाहिजे. बिगिन विथ द एंड इन माइंड याचा अर्थ आहे आपल्यासाठी सर्वात व्हॅल्युएबल काय आहे हे समजून घेणं. ते आपले स्वतःचे लोक किंवा आपले तत्त्व असू शकतात. जर आपण असं काही करत असाल जे आपल्या तत्वांशी जुळत नसेल तर आपण एक इनइफेक्टिव्ह व्यक्ती बनत आहात. समजा तुम्ही एक घर बांधत आहात, परंतु त्यासाठी पहिला आपल्याला मनामध्ये एक प्लॅन बनवावा लागेल आणि त्यानंतर आपण त्यासाठी टूल्स घ्याल. जर आपल्या घरामध्ये मुलं असतील तर आपल्या घराचा प्रत्येक कोपरा हा चाइल्ड फ्रेंडली असायला पाहिजे. जर आपल्याला स्वयंपाकात रुची असेल तर आपले किचन अपग्रेड केलेलं असलं पाहिजे. म्हणून कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी त्याची ब्लूप्रिंट आपल्या मनामध्ये स्पष्ट असली पाहिजे. जर आपण आपल्या घराचे नियोजन चांगले केलं नसेल तर त्याचे व्यवस्थित बांधकाम करणे कठीण होईल आणि मग त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचे पैसे खर्च करावे लागतील. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्लॅनिंगने करावी लागते. प्रत्येक गोष्टीचा शेवट काय असेल हे लक्षात घेऊन त्या कामाची सुरुवात केली पाहिजे. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करा आणि नंतर त्या गोष्टी तुमच्या मूल्यांशी जुळतात का याची खात्री करा. तुमच्या मूल्यांवर पूर्ण विश्वास ठेवा, जेणेकरून तुमच्या जीवनात जेव्हा कधी काही चॅलेंज येतील तेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांमुळे त्या चॅलेंजेसचा सामना करू शकाल. तिसरी हॅबिट आहे पहिलं महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. सर्वात आधी महत्त्वाच्या गोष्टी करणे म्हणजे फक्त टाईम मॅनेजमेंट करणे असं नाही, तर ते एक सेल्फ मॅनेजमेंट देखील आहे. एक माणूस म्हणून आपण सर्वजण जागरूक असतो आणि ह्याच गोष्टी आपल्याला सर्व सजीवांमध्ये श्रेष्ठ बनवतात. कारण केवळ आपण मानवच स्वतःचे मूल्यांकन करू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटते की आपण काहीतरी चूक करत आहोत तर आपण ती बदलू शकतो. जेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात तेव्हा अगोदर आपण आपल्या प्रायोरिटीज सेट केल्या पाहिजे. काही लोक लक्षात ठेवण्यासाठी प्लॅनर्सची मदत घेतात. काही लोक टू डू लिस्ट आणि बोर्ड तयार करतात जेणेकरून त्यांना महत्त्वाचे काम आठवेल. पण हे सर्व असूनही बऱ्याच वेळा आपण ती वेळेवर पूर्ण करू शकत नाही. जर तुमच्या प्रायोरिटीज पूर्ण होत नसतील तर तुमचा प्रॉब्लेम सेल्फ डिसिप्लिन नाही, तर खरा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज आपल्या मनात, डोक्यात बसवल्याच नाहीत. आपण कधी असा विचारच केला नाही की या आपल्या प्रायोरिटीज टॉप आहेत का? आपल्यासाठी हे का महत्त्वाचं आहे त्याबद्दल जरा विचार करा, कारण हे आपल्याला जास्त मोटिवेट करेल. टाईम मॅनेजमेंट करणे हे आव्हान नसते, तर स्वतःला मॅनेज करणे हे आव्हान असतं. सगळ्यात आधी महत्त्वाच्या गोष्टी करा. याचा अर्थ असा की आपण आपल्या प्रायोरिटीजला प्राधान्य दिलं पाहिजे. याचा अर्थ असाही होतो की जेव्हा गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. जेव्हा आपल्याकडे करण्यासारखं बरंच काही काम असतं अशा वेळी अशा कामांना नाही म्हणा जी कामं आपल्या प्रायोरिटीजला भाग नाहीत. उदाहरणार्थ, सेंड्राला परीक्षांच्या कम्युनिटी प्रोजेक्टचे अध्यक्ष होण्यासाठी सांगितलं होतं, पण तिच्याकडे आधीपासूनच खूप महत्त्वाची कामे होती. पण गडबडीत तिने त्या कामासाठी होकार दिला.
सेंड्राने तिची फ्रेंड कोनी हिला विचारलं की तिला या प्रकल्पात सामील व्हायचं आहे का. कोनीनं उत्तर दिलं, सेंड्रा, हा प्रकल्प खूपच मजेशीर वाटतोय, पण काही कारणामुळं मी त्यामध्ये भाग घेऊ शकणार नाही. पण तुझे आमंत्रण मी खरोखर ॲप्रिशिएट करते. नंतर सेंड्राला जाणवलं की तिने सुद्धा कोनीप्रमाणे करायला हवं होतं. जेव्हा तिला अध्यक्ष होण्यास सांगितलं गेलं तेव्हा ती देखील पोलाईटपणे नाही म्हणू शकली असती. हा प्रकल्प समाजासाठी चांगला होता, पण कोनीला तिच्या टॉप प्रायोरिटीज माहीत असल्याने ती नाही म्हणाली. तिच्याकडे इतर महत्त्वाची कामे होती आणि म्हणून तिने विनम्रपणे ते काम करण्यास नकार दिला. जर आपण आपल्या प्रायोरिटीज आपल्या मनाने आणि डोक्याने प्लॅन केल्या तर इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आपल्याला सोपं होईल आणि आपण आपली महत्त्वाची कामं वेळेवर सहजपणे पूर्ण करू शकू. सेल्फ डिसिप्लिनपेक्षा महत्त्वाचं आहे की आपल्याकडे विल पॉवर असावी, जेणेकरून आपल्याला महत्त्वाची कामे सर्वात आधी करता येतील. चौथी हॅबिट आहे थिंक विन विन. विन विन हे एक असं सोल्युशन आहे जे फक्त आपल्यासाठी नाही तर आपण ज्यांच्याशी इंटरॅक्ट करता त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं ठरेल. जेव्हा पण आपल्या कुटुंबियांसह किंवा कलिग्सबरोबर आपला काही वादविवाद होतो तेव्हा त्यांचं काहीतरी सोल्युशन काढावं लागतं, जेणेकरून सर्वांचे त्यातून समाधान होईल. विन विन हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर एखादा जिंकला आणि दुसरा हारला तर एक दीर्घकालीन आणि मजबूत रिलेशन तयार होणार नाही. आपण जर आपल्या कलिगसोबत असहमत असाल तर त्यावर आपण उघडपणे बोलले पाहिजे आणि दोघांसाठी योग्य असलेलं एक सोल्युशन शोधलं पाहिजे. पण आपल्या कलिगला आपल्यावर अधिराज्य गाजवू देऊ नका किंवा आपले वर्चस्व गाजवू नका. तुमच्या दोघांचे असे संबंध असावे ज्यामध्ये आपण दोघेही जिंकाल. अशा प्रकारे आपल्या आणि आपल्या कलिगमध्ये सहकार्य राहील, जेणेकरून आपण एका टीमसारखे काम करू शकाल. एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा हे खूप जास्त चांगलं आहे. आता कल्पना करा की आपण बॉस आहात आणि आपल्यातील एका कर्मचाऱ्यांसोबत आपण असहमत आहात, तर निश्चितच तुमचाच मुद्दा वर उचलून धरला जाईल, कारण आपल्या नोकरीसाठी तुमचा कर्मचारी तुमच्यासोबत शांत राहील. बॉस म्हणून नक्कीच आपण हा युक्तिवाद जिंकला, पण जर आपण पुढचा विचार केला तर तो आपला पराभव ठरेल, कारण आपण आपल्या कर्मचाऱ्यांना कमी लेखून मोटिवेट करू शकत नाही. ते तुमच्यासाठी काम करतील, पण मन मारूनच. एकूणच यात नुकसान आपलंच आहे. तडजोड करणं नेहमीच चांगलं असतं. जरी आपण बॉस असलात तरी आपल्यासाठी आपल्या पदाचा फायदा न घेणे हेच योग्य ठरतं. आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवण्यात आपला अधिक फायदा आहे. आपण नेहमी विन विन सिच्युएशन सेट केल्यावर आपले कर्मचारी अधिक इफेक्टिव्ह होतील आणि हे आपल्या कंपनीसाठी देखील फायदेशीर ठरेल. शिवाय आपल्याला लोकांना पुन्हा पुन्हा कामासाठी हायर करून प्रशिक्षण देण्याची गरज भासणार नाही. विन विन सिच्युएशन केवळ कामाच्याच ठिकाणी लागू होत नाही, ही सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये लागू होते. जेव्हा जेव्हा आपण आपल्या जोडीदारासोबत, आपल्या मुलांसोबत, मित्रांसोबत किंवा शेजाऱ्यांशी चर्चा करता किंवा असहमत होता तेव्हा विन विन सिच्युएशनबद्दल विचार करा. नंतर लक्षात येईल की प्रत्येक नातेसंबंधात जास्तीचं प्रेम आणि विश्वास कसा वाढतोय. 5वी हॅबिट आहे पहिलं इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर इतरांनी आपल्याला समजून घ्यावं अशी अपेक्षा बाळगा. एखाद्याने आपल्याबरोबर केव्हा प्रॉब्लेम शेअर केला होता का, आपल्याला आठवतं का, आणि आपण खरोखर त्यांचं ऐकलं होतं का? सल्ला देण्यापूर्वी आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या होत्या का? चांगल्या संवादाचा हाच मार्ग आहे. आम्ही आमच्या रायटिंग, रीडिंग, स्पीकिंग आणि लिसनिंगद्वारे संवाद साधतो. बालपणी आपण लिहिणे, वाचणे, बोलणे हे शिकण्यासाठी अनेक वर्ष घालवतो, पण शांतपणे समोरच्याचं मत कसं ऐकावं यासाठी कोणतंही प्रशिक्षण नाही. गुड लिसनिंग येते तेव्हा तुम्ही स्वतःला समोरच्याच्या सिच्युएशनमध्ये ठेवून विचार करता, तरच त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे हे आपल्याला योग्यरित्या समजू शकतं. जेव्हा आपण ऐकत नाही तेव्हा आपण त्या व्यक्तीस न समजता प्रत्युत्तर देणं सुरू करतो, पण जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपल्याला माहीत होतं की त्या व्यक्तीला खरोखर काय वाटतं. आणि जेव्हा
आपण अशा प्रकारे एखाद्याचं ऐकतो तेव्हाच आपण त्या व्यक्तीला कोणताही चांगला सल्ला देऊ शकतो किंवा कोणालाही खरी मदत करू शकतो. एकदा एक माणूस ऑप्टोमेट्रिस्टकडे गेला. त्याला काहीतरी व्हिजनचा प्रॉब्लेम होता. त्या माणसाने ऑप्टोमेट्रिस्टला सांगितलं की त्याला काहीही स्पष्ट दिसत नाही. मग त्याने त्या माणसाला आपला चष्मा दिला. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणाला, हा चष्मा घाला. मी गेले 10 वर्षांपासून हाच चष्मा वापरत आहे आणि आता मला स्पष्ट दिसत आहे. घरी माझ्याकडे एक चष्म्याची जोडी जास्तीची आहे, म्हणून तुम्ही हे वापरू शकता. त्या व्यक्तीने ऑप्टोमेट्रिस्टची आज्ञा पाळली, चष्मा घातला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांना अधिकच अस्पष्ट दिसू लागलं. हा खूप चांगला चष्मा आहे, आपण जरा योग्य रीतीने घालून पाहण्याचा प्रयत्न करा, ऑप्टोमेट्रिस्ट म्हणाला. म्हणून त्या माणसाने पुन्हा प्रयत्न केला, पण लाखो प्रयत्न करूनही त्याला ऑप्टोमेट्रिस्टचा चष्मा घालून काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. आता ऑप्टोमेट्रिस्टने त्याला पॉझिटिव्ह विचार करण्यास सांगितलं. त्या माणसानं उत्तर दिलं, ठीक आहे, पण मला अजूनही काहीही स्पष्ट दिसत नाही. हे ऐकून ऑप्टोमेट्रिस्ट अस्वस्थ झाला, कारण शेवटी त्याला त्या माणसाला फक्त मदत करायची होती. त्याला वाटलं की कदाचित तो माणूस खोटं बोलत आहे आणि कृतज्ञ आहे. आपण त्या ऑप्टोमेट्रिस्टसारखे बऱ्याच वेळा वागतो. मी तुझ्या जागी असतो तर, किंवा माझं जरा ऐक, असं आपण म्हणत राहतो. पण तो माणूस खरोखर कसा फील करतो हे पाहण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की तो माणूस आपल्यावर पुढे कधीच विश्वास ठेवणार नाही आणि पुन्हा कधीही त्याचे प्रॉब्लेम्स घेऊन आपल्याकडे येणार नाही. आपण खरोखर एखाद्याला मदत करू इच्छित असल्यास पहिलं त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानं आपण त्यांचा विश्वास जिंकू शकतो आणि त्यांना खात्री होईल की तुमच्या कृतीमागे कोणताही हेतू नाही, फक्त मदत करण्याची इच्छा आहे. नंतर ते देखील आपल्याला समजून घेण्यास सुरुवात करतील. 6वी हॅबिट आहे सिनर्जाइज. सिनर्जी म्हणजे द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजे जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याची मदत करतो तेव्हा ते दोघं एकत्र बऱ्याच गोष्टी करू शकतात. जेव्हा एखादा टीम मेंबर दुसऱ्या टीम मेंबर बरोबर काम करतो त्यावेळी ते दोघं एका माणसाच्या तुलनेत खूप जास्त काही साध्य करू शकतात. जेव्हा जेव्हा कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते किंवा आग, टायफोन किंवा भूकंप यासारखी क्लॅमिटी येते तेव्हा लोक सिनर्जाइज होतात, म्हणजे एकत्र येऊन काम करतात. संकटात असलेल्यांना मदत करण्यासाठी ते पुढे येतात. मग लोक त्यांचे मतभेद विसरून जातात. कठीण परिस्थितीतून लोकांमध्ये कोऑपरेट करण्याची भावना तयार होते आणि सर्वजण तत्काळ एकत्र सर्व्हाइव्ह करण्यासाठी काम करतात. सिनर्जी म्हणजे सहकार्य किंवा कोलॅबोरेशन असं आहे. याचा अर्थ एकत्र काम करणे किंवा एकत्रित प्रयत्न करणे असा देखील आहे. ग्रुप कितीही असो त्यांच्यात समन्वय म्हणजे सिनर्जी साधल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. पण समस्या अशी आहे की ही सिनर्जी आपल्या जीवनात दररोज होत नाही. लोकांना आपापसातले मतभेद दूर करणं म्हणजे फार कठीण काम वाटतं, कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे, विचार करण्याचा एक वेगळा मार्ग आहे. आपण या जगाकडे वेगळ्या प्रकारे पाहतो कारण आपण स्वतःच्या अनुषंगाने हे जग पाहतो. आपल्याला हे समजलं पाहिजे की जग पाहण्याची आपली दृष्टी मर्यादित आहे, म्हणूनच आपली विचारसरणी देखील मर्यादित होते. आपल्याला इतर लोकांना समजून घेण्याची आणि त्यांचे अनुभव माहीत करून घेण्याची जास्त गरज आहे. सिनर्जाइज करण्यासाठी आपल्याला एकमेकांचा दृष्टिकोन समजलाच पाहिजे. सिनर्जाइज म्हणजे सहकार्य. याचा अर्थ आपले मतभेद स्वीकारणे आणि एकमेकांच्या विचारांचे मूल्यांकन करणे. आपण बरोबर आहोत आणि दुसरी व्यक्ती चुकीची आहे हे सिद्ध करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातूनही समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपले ज्ञान वाढेल आणि कोणतीही हानी होणार नाही. वाद घालण्याऐवजी बरेच पर्याय आहेत. जेव्हा आपण इतरांची मते समजण्यास सुरुवात करतो तेव्हा आपण त्यांच्याबरोबर काम करू शकतो. आपण एकत्र काम करून सहकार्याने बऱ्याच नवीन आणि चांगल्या गोष्टी तयार करू शकतो. 7वी हॅबिट आहे शार्पन द सॉ. म्हणजे आपल्या सर्वात मोठ्या ॲसेटला धारदार करणे. म्हणजेच नेहमीच काहीतरी नवीन शिकत राहा आणि तुमचं सर्वात मोठं ॲसेट हे तुम्ही स्वतः आहात.
आपल्याला नियमितपणे स्वतःला रिन्यू करावं लागेल. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत आपल्याला शारीरिक, स्पिरिच्युअली आणि मानसिकरित्या स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल. तसंच सामाजिक आणि भावनिकदृष्ट्यासुद्धा नियमित व्यायामाने आपण स्वतःला रिन्यू ठेवू शकतो. यासाठी आपण जिममध्ये जाणे किंवा केवळ महागडे इक्विपमेंट खरेदी करणे हे आवश्यक नाही. आपण घरी सहज सिंपल असा व्यायाम करू शकतो. आपण रनिंग करू शकतो, जॉगिंग करू शकतो किंवा रॅपिड वॉकसुद्धा करू शकतो. जर तुम्हाला व्यायाम नाही करावासा वाटत असेल तर कोणत्याही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करून तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह ठेवू शकता. आणि नंतर तुम्हाला ही गोष्ट जाणवेल की दिवसेंदिवस तुमच्या शरीरात सुधारणा होत आहे. शरीराप्रमाणे आपल्या आत्म्यालाही रिन्यू करण्याची आवश्यकता असते. असं बऱ्याच वेळा होतं की तुम्हाला फार कंटाळा आल्यासारखं होतं. आपण दररोजच्या कामांमुळे खूप कंटाळून जातो. म्हणून आपल्याला स्वतःला प्रेरित ठेवण्याची गरज आहे. खेळ खेळून, गाणी ऐकून, पुस्तकं वाचून किंवा निसर्गाशी जुळून आपण स्वतःला प्रेरित करू शकतो. आपल्या आत्म्याला कसं चांगलं वाटतं हे आपल्यावर अवलंबून आहे. कधीकधी ब्रेक घेण्याची देखील आवश्यकता असते, जेणेकरून आपण स्वतःला वेळ देऊ शकाल आणि स्वतःबद्दल विचार करू शकाल. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपलं डोकं आपोआपच व्यायाम करतं. पण एकदा शाळा संपली की नंतर आपल्याला एखादे पुस्तक वाचण्यासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी कदाचित वेळ मिळत नाही. परंतु शिक्षण केवळ शाळेपर्यंतच मर्यादित नसावं. यानंतर देखील आपण स्वतःला एकजूट करण्याचे मार्ग शोधू शकता. आपल्या रोजच्या कामापेक्षा काहीतरी वेगळ्या ट्रिक्स ट्राय करा. स्वतःला चॅलेंज द्या, जेणेकरून आपण प्रत्येक महिन्यात कमीत कमी एक पुस्तक वाचू शकता. आणि जे खूप व्यस्त आहेत आणि पुस्तक वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी आमच्या चॅनलवरील समरीज त्यांना मदत करतील. आपला सामाजिक आणि भावनिक पैलू एकमेकांशी क्लोजली जोडलेला आहे, कारण आपल्या भावनांचा जन्म हा लोकांसोबत इंटरॅक्ट केल्यामुळेच होतो. दररोज आपल्याला इतरांशी असलेलं नातं सुधारण्याची संधी मिळते. म्हणूनच म्हटलं जातं की अर्न युअर नेबर्स लव, म्हणजे आपल्या शेजाऱ्यांचे प्रेम मिळवा. जर तुम्ही दयाळू स्वभावाचे व्यक्ती असाल तर विश्वास ठेवा, तुम्ही दीर्घ आयुष्य जगू शकाल. आता इमॅजिन करा की तुम्ही जंगलात फिरायला गेले आणि तुम्हाला तिथे एक माणूस एक लहान झाड कापताना दिसला. तो थकलेला दिसला. तो किती वेळ हे काम करत आहे असं तुम्ही त्याला विचाराल. तो माणूस म्हणतो, आता 5 तास झालेत आणि आता मी खूप दमलो, कारण हे खूप मेहनतीचं काम आहे. हे ऐकून कदाचित तुम्ही त्या माणसाला सल्ला द्याल, अरे काही मिनिटांचा ब्रेक घे आणि तुझ्या सॉ म्हणजे आरीला धारदार कर. पण तो माणूस नकार देतो. तो म्हणतो की तो इतका व्यस्त आहे की त्या सॉला शार्प करण्यासाठी म्हणजेच आरी धारदार करायला वेळच मिळत नाही त्याला. आता कोणतीही गोष्ट प्रभावीपणे कापण्यासाठी आपल्याला आपली सॉ शार्प करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वतःला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपल्याला आपले ॲसेट्स शार्प करावे लागतील. आपल्याला वेळ काढून स्वतःला रिन्यू करावं लागेल, कारण आपल्या आयुष्यात आवश्यक असलेले टूल्स आपल्याकडे आहेत. फक्त त्यामध्ये आपण शार्पन करण्याची त्यांना आवश्यकता आहे. आणि आपले ॲसेट आपले शरीर, मन आणि आत्मा हे आहेत, आणि ते शार्पन करण्यास कधीही विसरू नका. आपण हायली इफेक्टिव्ह लोकांच्या 7 सवयी शिकलो. हॅबिट नंबर 1 आहे प्रोॲक्टिव्ह होणं. हॅबिट नंबर 2 आहे कोणतीही कामं सुरू करताना शेवट लक्षात घेऊन काम सुरू करणं. हॅबिट नंबर 3 म्हणजे आधी पहिलं महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणं. हॅबिट नंबर 4 विन विन सिच्युएशनबद्दल विचार करा. हॅबिट नंबर 5 अशी आहे की आपला मुद्दा स्पष्ट करण्याऐवजी पहिलं इतरांचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. हॅबिट नंबर 6 आहे सिनर्जाइज. आणि हॅबिट नंबर 7 म्हणजे आपले ॲसेट्स मजबूत करणे. हॅबिट नंबर 1, 2 आणि 3 तुम्हाला तुमचं कॅरेक्टर इम्प्रूव्ह करायला मदत करेल. हॅबिट नंबर 4, 5 आणि 6 यामुळे आपलं इतरांशी रिलेशन सुधारेल. आणि हॅबिट नंबर 7 मुळे आपण आयुष्यभर आपली चांगली गुणवत्ता राखू शकतो. आता आपण जे काही शिकलात ते रोजच्या जीवनात अप्लाय करायला शिका. जेव्हा पण आपण एखाद्या वाईट परिस्थितीत असाल तेव्हा प्रोॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा आपण कोणाशी वादविवाद कराल तेव्हा विन विन सिच्युएशन निवडा. आणि जेव्हा आपण पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट कराल तेव्हाच त्याची आपल्याला सवय लागेल.
ॲरिस्टोने म्हटल्याप्रमाणे आपण वारंवार जे करतो तसंच आपण बनतो. म्हणून एक्सलन्स हे ॲक्टमधून नाही तर ती सवयीतून येते. आणि आपण पाहिलेल्या 7 हॅबिट्स तुम्हाला नक्की एक्सलंट बनवतील. ही समरी इथेच संपते. सवयींचं महत्त्व डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलवरील ॲटॉमिक हॅबिट्सची बुक समरी तुम्ही ऐकू शकता. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणि आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.